आज पदी भेटली होती मला. काय बोलली? काय नाही, तुम्ही दिलेली वही दिली होती तिला. हा. म्हणत होती दाजी माझा एवढा विचार करताय. अहो, ती शिकली तर आपल्याच पोषणला कामात येईल ना. तेच सांगितलं मी तिला, तू शिकून मोठ्या नोकरीला लाग. म्हणजे आमच्या पोरांचं बी काहीतरी होईल. बरोबर आहे ना. तुला सांगू का, शिकून आहे ना तिचा जाम आता पस्तावा येतोय. माझी शिकायची जाम इच्छा होती, पण दादा दारू प्यायला लागला आणि घरचा सगळा भार आईवर आला. पदी तर लहानच होती, तिला सांभाळायला बी कोणीच नव्हतं. मग माझी शाळा बंद केली आणि तिला सांभाळलं. शाळेचं तोंड कसं का असतंय ते बी मी कधी पाहिलं नाही. दादा मला शाळेत ना पाठवत, पण शाळेत मला कधीच नाही आवडली. शाळेत गेलो असतो ना तर मोठा साहेब झालो असतो, मोठा बंगला बांधला असता आणि तुला गाडीत फिरवला असता. अव कसाला नसते स्वप्न पाहिजे. मला मोठा बंगला नको का गाडी नको असे विचार करून कहाला आपला टाइम वाया घालता. मला तुम्ही या 4 भिंतीच्या आत ठेवून सुखाचे 2 घास घालताय ना, तेच लई आहे माझ्यासाठी. चंद्रे, म्हणून ना तू मला आवडतेस. तुझ्यासारखी बायको मला शोधून सापडणार नाही. हा, जा आता ते फाटा फोडा. बायको बायको करत बसते, चुरीत घालायला लाकडं नाही. उठा. आणि अशी तुझी कटकट ना आता मला तू आवडत नाही. जावा. पाहिलं ना पोरीवर कसं चिडताय. येडा असलं ना तरी त्याचं येड पण मला लय आवडतं. आता बघा बर. ओ, झालं का पाठ मोडून? आता कुराड घेऊन देतेस का नाही का तशाच फोडून येईल. पाहिलं ना कसं चिडताय. आवरा लवकर चला.